नमस्कार, मी अजित चौगुले महाराष्ट्र दर्पण मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. आपण आज धाराशिव जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुकींचा आढावा घेण्यासाठी आज आपण भूम येथून सध्या आहोत. आपल्यासोबत धाराशिव जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख आदरणीय श्री रणजितदादा पाटील आपल्यासोबत आहेत. दादांकडून जाणून घेऊयात नक्की धाराशिव जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या प्रचारांचं नियोजन सध्या कसं आहे. दादा, सर्वप्रथम महाराष्ट्र दर्पण मध्ये तुमचं स्वागत आहे. दादा, ज्ञानेश्वर तात्या पाटील यांच्या नंतर किंवा शिवसेनेची 2 शकलं झाल्यानंतर पहिलीच निवडणूक आहे आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर ओमदादांच्या जिल्हा खासदार जरी असतील तर आपली कुठेतरी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या सर्व महाराष्ट्राचं लक्ष आपल्या धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीकडे आहे. काय सांगाल, कशी सध्या रणनीती चालू आहे? सध्याला आम्ही सर्वच्या सर्व जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मशाल्या चिन्हावरती लढत आहोत. त्यामध्ये आमच्या भरपूर ठिकाणी जागा निवडून येण्याचे चान्सेस तयार झालेले आहेत. त्या पद्धतीनं आमचे परिश्रम चालू आहेत आणि आज त्याच अनुषंगानं जवळपास या भूम तालुक्यामध्ये या धाराशिव जिल्ह्याचे खासदार सन्माननीय ओमराजे निंबाळकर साहेब यांच्या तब्बल 5 सभांचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या सभेच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक उमेदवाराला त्याचा फायदा नक्कीच होईल असा मला विश्वास आहे. तात्यांच्या नंतर पहिलीच निवडणूक ही शिवसैनिकांची आहे, तर कोणता अनुभव किंवा तात्यांना किती मिस करतो? नाही, आता कसं आहे की ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना माझी ही तात्या गेल्यानंतरची 2री-3री निवडणूक म्हणावी लागेल. पहिली निवडणूक झाली ती विधानसभेची, त्याच्यानंतर आम्ही नगरपालिकेची एक निवडणूक लढलो आणि आता 3री निवडणूक होती ती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची. तर या प्रत्येक क्षणाक्षणाला तात्यांची आठवण तर येते, परंतु ज्या शिकवणीनं त्यांनी आम्हाला घडवलं त्यांच्या संस्काराच्या विचारांची शिदोरी घेऊन आम्ही आज या सबंध परंडा मतदारसंघामध्ये काम करत आहोत आणि सर्व शिवसैनिक असेल, सर्व जुने निष्ठावान शिवसैनिक असतील, काही तरुण शिवसैनिक असतील, ह्या प्रत्येकाच्या साथीनं आम्ही निश्चित रूपाने इथं भगवा फडकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. दादा, आपण पाहिलं तर सुकटा जिल्हा परिषद गटातून खऱ्या अर्थानं आपल्या लक्ष्मी बबन जानकर आणि बांगर साहेब हे सध्या पंचायत समितीला उभा आहेत. तर सुकटा जिल्हा परिषद गटातून मतदारांचा प्रतिसाद कसा आहे? अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे, कारण की आम्ही मतदार राजासमोर एकच आवाहन करतोय की इतक्या दिवस तुम्ही प्रत्येक जणाला संधी देऊन बघितलेला आहे, तर आज तरुण नेतृत्व तयार होत आहे. भैया जानकर यांच्या मातुश्री असतील, भगवान बांगर असतील, अशा तरुण नेतृत्वाला जर तुम्ही संधी दिली तर सर्वसामान्याचा आवाज कुठेतरी ते त्या सभागृहात मांडण्यासाठी सक्षम आहेत आणि त्या पद्धतीच्या कामाची मला विश्वास आहे की हे त्या पद्धतीचं काम नक्कीच करतील. समाज उपयोगी या अगोदर उपक्रम असतील आणि जी आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्या ध्येय धोरणाप्रमाणे निश्चित रूपानं बांगर साहेब असतील आणि भैयासाहेब जानकर असतील, हे दोघंही त्याच पद्धतीनं काम करणारे तरुण युवक आहेत आणि त्यांच्यामध्ये जी काम करण्याची तडप आहे ती तडप बघूनच पक्षानं त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलाय आणि निश्चित रूपानं ह्या दोन्हीही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील. दादा, आपण पाहिलं तर या भूम तालुक्यात असेल किंवा परांडा तालुक्यात असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी कुठेतरी मिलीभगत होऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत. नक्की कोण कुणाची बी टीम आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला हे विरोधक घाबरलेत असं वाटतं का? निश्चित रूपानं घाबरलेले, कोणीही कोणाची बी टीम नाही. स्वतंत्र सगळ्या पार्टी, 4ही पक्ष स्वतंत्र स्वतःच्या पायावरती निवडणूक लढत आहेत आणि लक्षात येऊ द्या ना, मतदारसंघातल्या जनतेला सुद्धा लक्षात येऊ द्या की कोण किती पाण्यात आहे, कोणाच्या पाठीमागं किती जनता आहे आणि सुकटा सर्कल मधील स्वाभिमानी जनता ही निश्चित रूपानं दाखवून देईल की आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत. आता सुकटा जिल्हा परिषद गटातून आम्ही आढावा घेत असताना अनेक तरुणांच्या मनामध्ये कुठेतरी भावी आमदार म्हणून तुमची छबी आहे. खर तर ही मिनी विधानसभा म्हणून पाहिलं जाते किंवा तुमची कसोटी लागली नाही. कसं आहे की अजून विधानसभेची निवडणूक पुढे एकदा पार्टीनं संधी दिली होती, पार्टीच्या आदेशाने तो मी निर्णय मागे घेतला. तसं आता सुद्धा इथं असंख्य कार्यकर्ते असे ह्या संबंध भूम तालुक्यामध्ये असतील किंवा मतदारसंघात असतील की ज्यांना निवडणूक लढून ते निवडून येऊ शकत होते, परंतु काय कारणास्तव त्यांना महागार घ्यावी लागली. परंतु असं कुठलंही नाही, आपण सर्व ठिकाणी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करत आलेलो आहोत
आणि 5ही जिल्हा परिषद इथं भूम तालुक्यातल्या असतील, 10 पंचायत समिती असतील, त्या पूर्ण ताकदीनिशी आपण लढत आहोत आणि त्याच्यात निश्चित रूपानं चांगला असा विजय आपला होईल अशी अपेक्षा आहे. खरं तर निवडणूक आयोगाकडून आपण पाहिलं तर नगर परिषद असतील, नगरपालिकांची निवडणूक असेल, त्यानंतर लगेच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या. प्रचारासाठी खूप कमी वेळ दिला होता. त्यामध्येच दुर्दैवी दुःखद निधन आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं झालं. त्यामुळेही कुठेतरी प्रचार थंडावला होता. तुम्ही उद्याचा शेवटचा दिवस आहे प्रचारासाठी, काय आव्हान कराल मतदारांना तुम्ही? नाही, मतदार राजाला एकच आव्हान करेल की बाबा तुम्ही समोरच्या पार्टीचे आमच्या विरोधातले जेवढे पण उमेदवार असतील, निश्चित रूपानं धनरांगड त्यांच्याकडे संपत्ती असेल, त्यांनी गावात येत असताना त्यांचा 50-50 100-100 गाड्याचा ताफा देखील असेल, परंतु आमचा शिवसैनिक हा आजही तुम्हाला 2 व्हीलरवरती प्रचार करताना दिसेल. तर याच्या अगोदर तुम्ही भरपूर वेळेस त्या सगळ्या पक्षांना संधी देऊन बघितलेला आहे. एकदा तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला संधी देऊन बघा आणि निश्चित रूपानं आम्ही त्याच्यातून बदल नक्की घडवून आणू. कारण की आम्ही जी संधी दिली आहे ती पूर्णपणे तरुणांना संधी दिलेली आहे आणि तरुणांमध्ये काम करण्याची जी एक तडप आहे त्या तडपेला बघून त्यांना संधी दिलेली आहे आणि त्या पद्धतीनं तो प्रत्येक जण पात्र ठरेल असा मला विश्वास आहे. त्याच्यामुळे एवढंच आवाहन करतो की एकदा आम्हाला संधी देऊन बघा, मशाली समोरील बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना तुम्ही विजयी करा, एवढंच आवाहन करतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना मानणारा हा धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून महाराष्ट्रभर किंवा देशभर या जिल्ह्याची ख्याती आहे. येणाऱ्या काळात उद्धवजींच्या पाठीशीही लोकसभेला हा जिल्हा उभा राहिला तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून हा अभेद्य किल्ला बालेकिल्ला हा अभेद्य राहील असं वाटतंय. 100%. कारण की इथली जनता ही स्वाभिमानी जनता आहे. म्हणजे ही पैशाला, भूलथापाला, आमिषाला बळी पडणारी जनता नाही. आणि त्यातल्या त्यात म्हणलं तर सर्व शिवसैनिकाला आजपर्यंत पैसा काय असतो हीच माहित नाही. म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील, आदरणीय ज्ञानेश्वर तात्या असतील, यांच्या प्रत्येकाच्या काळापासून की स्वतःच्या घरची पिठलं भाकरी खाऊन काम करणारा शिवसैनिक आहे. त्याच्यामुळे त्याला कधीही कुठल्या पैशाची, संपत्तीची, कुठल्याही आमिषाची अपेक्षा नसते. तो पदर घरचं खातो आणि प्रचारात सक्रिय होतो आणि इमाने इतबारे काम करतो आणि त्या पद्धतीनं काम केल्यामुळे आमचा विजय होईल. तर हे होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिव जिल्हा प्रमुख आदरणीय रणजितदादा पाटील. त्यांनी सांगितलं की धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून यापुढेही हा बालेकिल्ला अभेद्य राहील आणि मतदारसंघ धाराशिव जिल्ह्यातील सर्वच मतदारांना त्यांनी शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचं आवाहन केले.